सर्वत्र दिवाळीची तयारी सुरू असताना प्रकाशमय सणानिमित्त आपण चमकणारे दागिने हमखास खरेदी करतो। मात्र यंदा सणाच्या तोंडावर सोनं प्रचंड महागलं आहे। सोन्याच्या दराला नवा उच्चांक गाठला असून जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या दराने विक्रमी उसळी घेतली आहे। जीएसटी सह दर प्रतितोडा तब्बल 1,31,000 रुपयांवर सोनं पोहोचलं आहे। केवळ एका दिवसातच सोन्याच्या दरात तब्बल 4,000 रुपयांनी महागलेलं पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून पोलीस स्टेशन रिसोड हद्दीतून मोटरसायकल चोरीच्या घटनेत वाढ झाली होती। या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला असता संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे। मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीबाबत अनेक तक्रारी पोलिसात दाखल झाल्या होत्या। याचा पोलिसांकडून तपास सुरू असताच वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यातून मोटरसायकल चोरणाऱ्या एका अट्टल चोरट्याला रिसोड पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून चोरी केलेल्या एकूण 9 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। दारूच्या नशेत कार चालवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने 6 वाहनांना जबरदस्त धडक देत अनेकांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात आरोपी पोलीस कॉन्स्टेबलला अद्याप अटक करण्यात आलेली नाही। तसेच त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आलेली नसल्याने पुणे ग्रामीण पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून यामुळे नागरिक संतप्त व्यक्त करत आहे। तर अनेकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कॉन्स्टेबलवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। मुंबई उच्च न्यायालयाने रस्त्यावरील खड्डे आणि खराब रस्त्यामुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूच्या प्रकरणात अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे। खराब रस्ते किंवा खड्ड्यांमुळे कोणाचा मृत्यू झाल्यास त्याला रस्त्याचे बांधकाम करणारा ठेकेदार आणि स्थानिक नागरिक संस्था जबाबदार असेल। तसेच खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 6 लाख तर जखमी झालेल्या व्यक्तीला 50,000 ते 2.5 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी लागेल, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे। इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक आणि लोणी देवकर गावाच्या शिवारात सोमवारी दुपारी तब्बल 35 एकराहून अधिक तोडणीस आलेला ऊस तसेच ठिबक सिंचन यंत्रणा ही जळून खाक झाली आहे। यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे। शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार एकरी अंदाजे 70 ते 80 टन उत्पादन मिळण्याची शक्यता होती। आग लागल्यावर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु वाऱ्याचा झोत असल्याने आग जलद पसरली आणि एका तासात 35 एकराहून अधिक शिवार जळून खाक झाला असून शेतकऱ्यांनी नुकसान पंचनामे करून ठोस मदत करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र टुडे न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा आणि हो, आपली प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।